श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 40. श्री गणेशाय नमः. ओम नमो निर्वाण निराकारा ब्रह्मरूपा परात्परासु स्वसुखवर्धिनी नटेश्वरा क्रीडसी गुरु शिष्य रूपे मांडुनी ब्रह्मांड पसारा चालवी विश्व संसारा माये सत्याधारा तूच ती म्हणून या तुझा तूच आधार करसे लीला पार प्रेमे भरोनी अंतर खेळत खेळविसी अनंत रूपे नटसी जीव रूपे उडकेसी शिव रूपे संभोकेशी मिळवणी स्वरूपात गुरु माऊली वात्सल्य स्तन्य पाजी तसे शिष्यानन्य वात्सल्य भाजन तव धान्य प्रेमामृत सागरी स्वामी तोची काळाचा पंचमहाभूता तव धाकाचा विसर न पडता जगताचा चाले प्रपंच प्रवाह ते श्री दत्त गुरु माऊली धरिता कृपा सावली होई महादोष ओळी नांदे शांती सौख्यात श्रीपादा सवे कुरगुड्डीस शंकर भटजी सत्संगात श्री चरणांपुढे निवेदित अतिलीनतेने ते धवा सांगितले लक्षण कलियुगाची भयंकर प्रतापतायाचे असे कालही दीर्घयाचे वाटे भयंतरी जीवतरी अल्पज्ञासे अल्पशक्ती तयासी दिसे वरी लाविले मायेने पिसे अंतरला सुख शांतीसी भवभय हे अतिदारुण दुर्बलामा जाणून आलो श्रीचरणी शरण ठेवून माथा पदावरी काय जाणो तव थोरी न जाणो कर्मज्ञान योग कुसरी शरणागत न वेरी दयाघन श्रीपाद राजा ऐकून ही दीनवाणी द्रवला अंतरी चक्रपाणी बोले आश्वासक वाणी ते ऐका श्रोते हो अनन्न भावे मज शरण करतो तयाचे रक्षण ही मम प्रतिज्ञा पूर्ण भय न धरांतरी काल सर्वग्रासी जरी करी मम तो चेंडू परी न चले तयाची थोरी वर्ते तो मम आज्ञेने असो कोणत्याही कालात आणि कोणत्याही देशात करतो मी बदलत्यात भक्त हितास्तव सर्वदा शास्ता मी देश कालाचा पक्षपाती निष्काम भक्ताचा असे जैसा संस्कार ज्याचा तया वाटे तैसा मी देश धर्म काल धर्म देह धर्म मनोधर्म बुद्धी धर्म अंतकरण धर्म त्यजून या शरण मी तो सर्वांतर्यामी जाना यथार्थ स्वामी अभेद जेथ नाम नामी ते तत्व मी हृदयांतरी जाणून आपल्या कुवतीसी पारखून त्या स्वाभिन्नासी सर्व हृदयी मज आत्म्यासी आत्मा होऊन शरण्या सोडी स्थूल सूक्ष्म पसारा टाळी सर्व भाव कारा या सुख शांती स्तवांतरा भेटी स्तव मी तेथे धर्म जाती ज्ञानाचा नको अहंकार कर्मयोगाचा नको हा अभिनिवेश भावाचा असो ओढ प्रेमाची ओढा नदी नाला सवे टाळीत फेडीत मार्ग भरवे गंगा जेवी झेपावे सागरी अखंडित पर्जन्य धारेची जैसी गती नसे अनारिसी येई केवळ धरेसी आवडी तेवी मम भजना ऐसा जो मम भक्त प्रिय तो मम अत्यंत जयाचे रमले चित्त सर्व काळ मज माझी योगक्षेमतायांचे चालविणे करतो मी अति प्रेमाने ब्रह्मानंद परानंदाने शृंगारी तो ऐश बाळा सुख दुःख बंधमुक्ती करू या परती युक्ती नित्य सहजानंद स्थिती लेणे लेऊन तया हिरण्यकश्यपू समान कलियुगी मानव जान आचार विचारांत कर्ण असे कठीण अत्यंत भौतिक विज्ञान सिद्धीने भौतिक सुख अति भोगणे ऐशा अहंकार मदाने घडे तो उन्मत निष्पाप प्रल्हादा परी स्मरे तो मज निरंतरी तयास्तव पुनरपी नरहरी होऊन मी येईन अवघ्या सृष्टीचे शासन करी मम शब्द जान यास्तव सरस्वती मिरवेन उपनाम योगपट होईन नरसी सरस्वती फेडण्या भक्त भ्रांती गंधर्वपुरी लीलाती प्रसिद्ध होई भविष्यात मम अवतार स्थल पिठापुरी महासंतान कालांतरी होईल ही मानगरी दाटी होईल भक्तांची घडतील आश्चर्य अनेक पाहतील मम भाविक होईल वार्षिक गोत्री साधक पुजारी तेथीचा प्रयत्न करता सदाचार तपदान यज्ञ थोर तेने प्रक्षाळे अंतर हृदयी प्रकटे आत्मज्योती ज्याचा जैसा अधिकार तैसा पावे शक्ती थोर शारीरिक मानसिक स्तर आध्यात्मिक ही तयासी
व्यवहारी महत्व शक्तीचे घडणे बिघडणे चालण्याचे, मुळी कौतुक शक्तीचे दिसे सर्वदा चालले. अखंड हा मम अवतार, प्रगट वा अप्रगट साचार, दृष्टी मम सदा भक्तांवर, क्षण न विसंभूतया. ऐकता प्रभू वचना, करण्या सद्धर्माचरणा, चालविणे भावे उपासना जरुरी शक्तीची. जाणून हे शंकर भटजींनी विचारिले प्रभूंशी तयांनी, उपासना सांगावी दयाघनांनी दशमहाविद्येची. श्रीपाद प्रभू करुणा घन, म्हणती श्रीविद्येचे उपासन, असे अत्यंत श्रेष्ठ जाण महिमान सांगू तुम्हासी. पूर्वी हयग्रीवांच्या कृपेने प्राप्त केले अतिस्ती ऋषीने, दिले ते लोपमुद्रेस तयाने अनुष्ठिते निष्ठेसी. विद्या रहस्य जे अतिगूढतेने, श्रीविद्येच्या तया अनुष्ठानाने, उकलले लोपामुद्रेस तिने, उपदेशिले पतीसते. ऐसे पती पत्नी उभयता, झाले गुरु तत्वता एकमेकांची ऐसी वार्ता. ऐकोने जिज्ञासा शंकर भटा, पुसत असे तो विनयाने, सांगा दयाळा विस्ताराने. ऐकता ही महिमाने, दृढावेल श्रद्धांतरी. सर्वज्ञ दयाघन प्रभूंनी आरंभिले कथे लागूने, संतस्तिस्तव विदर्भ राजांनी प्रार्थिले अगस्ती मुनींना. महामुनींच्या तपोबलाने कन्यारत्न होता राजाने, नाव ठेविले प्रेमाने लोपमुद्रा ती येसी. वाढे ती चंद्रकले परी, जी सर्व गुण सुंदरी. विवाहस्ताव ते अवसरी, मागणी अगस्ती मुनींची. जाणून वयाचे अंतर जाण करी विचार, ते पाहून कन्येने साचार सांगितले पित्यासी. जन्मले करण्या मुनी सेवा, मज विवाह त्या सवे व्हावा. राजाच्या कन्यादाने बरवा, वाटे ती जसी आनंद. राजवैभव सारे सोडून, सवेची वल्कले लेऊन. जाई ती ऋषी मागून, तपोभूमीशी वनांतरी. कालांतराने अगस्ती मुनींची शास्त्रानुसार निज सवे संघाची. इच्छा करता लोपामुद्रेची, ती सांगे तयांना. नाथ मिटवा आज्ञेने, करिता लीला उपासने. ललिता स्वरूप ममासने, करा शिवोपासना. शिवोपासने होता शिवरूप शक्ती, शिवशक्ती सामरस्य. आपोआप प्रगटेल नसता ते पाप, न घडो तुम्हासी. मुनी करीती शिवोपासना, शिवरूप होऊन जाना. पुन्हा संमती भावना, एरी म्हणे तयांसी. नाथ जन्मले मी राजघरी, आनाधन आभूषणे परोपरी. रेशीम वस्त्रे भरजरी, सुगंधादी भोग्य वस्तू. धर्म पुरुषार्थी विशेष, परलोकी मोक्ष पुरुषार्थ. प्रत्यक्ष इहलोकी अर्थ प्रत्यक्ष, इहलोकी काम तदनंतर अंतरी. इह परी कल्याणयुक्तीने, साधे चतुर साध्वी सद्गुणे. इल्वल राक्षसा वश करुणी मुनीने, आणिले सर्वही. संतोषविले पत्नी मन, लाभे उत्तम संतान. अगस्ती मुनी महान, शिवरूप ऐसा योगी महाबळे. तीनाच मनी समुद्राचा, हरती गर्व सदाचा. ताठा जिरवती विंध्याद्रीचा, ऐसा योगी महाबळी. प्रथम सांगू संक्षेपाने, दशमहाविद्येत प्रथम स्थाने. काली आद्य देवता जाणे, असे सकल विद्यांची. हिमालय मातंगाश्रमात, सर्व देवता महामाया स्तवत. मातंग वनिता रूपात, दर्शन देई अंबिका. काळीजी काजळापरी, तेने नाव कालिका परी. शंभू निशुंभ वदिल बरी, देई सिद्धी तीव्र गतीने. दुसरे रूप तारेचे, करी निवारण दुःखाचे. ऐशा मोक्षदायिनीचे, नाव असे तारा. म्हणती कोणी नील सरस्वती, निवारी भयंकरी विपत्ती. उग्र तारा उत्पात ती, आराधिती योगी जन. आराधिले वसिष्ठ महर्षींनी, तेने ते अप्रतिहत ज्ञानी. चैत्र शुद्ध नवमी जानी, तारा रात्री फलदायी. छिन्नमस्तका रूप तिसरे, अत्यंत गोपनीय खरे. भोजनाचे द्वारपाल विचारे, मंदाकिनी स्थाना जाता. सवे योगिनी रजोगुण रूपा, डाकिनी असे तमोगुण रूपा. स्वयशक्ती सत्वगुण रूपा, निघाल्या आत्मरतीस्तव. परशिव परब्रह्मा परात्पर, वरी ब्रह्मशक्ती आतुर. जी आत्मरती निरंतर, गुणातीत जी. अधिष्ठानी या सख्यांनी, तेवीच द्वारपालांनी. मागता भोज्य तलवारींनी, छेदिले स्वमस्तका.
तीन धारा धडातून निघती त्या दोघी जणी प्रशिली तिसरी स्वमुखानी स्वकरी जे असे. ऐशा या तत्वसंकेतास छिन्न मस्ता नाम रूपास धरिले परम गुह्यास उत्कटपणे या रूपा. चौथे रूप षोडशी महेश्वरीचे हृदय अत्यंत दयेचे साधकास ज्ञानप्राप्तीचे देई ही वरदान. षोडशीच्या वर्णना श्रुती थकल्या जाना माता प्रसन्न वदना मनोरथ पूर्वी भक्तांचे. पाचवे रूप भुवनेश्वरीचे काली ते कमला तत्वांचे असणे हिच्या कलेचे जन्मदात्री ही काळाची. सहावे रूप त्रिपुर भैरवीचे महाकाळ शांत करण्याचे लीला कृत्य असे हिचे आकर्षण विकर्षण रूप. ही नरसिंह भगवानाची अभिन्न शक्ती ही साची कालरात्री कालभैरवाची लीला योगीन गम्य. सातवे रूप धुमावतीचे शरण जाता साधकाचे संकट सरे संपत्तीचे लाभे वरदानही. आठवे रूप बगलामुखीचे ऐहिक परलौकिक कल्याणाचे घडे तिच्या कृपेचे साचे आराधिती श्री विष्णू. नववे रूप मातंगी मातेचे जी कल्याण करी ग्रहस्थासे आराधना मातंग मुनी कन्येचे पुरुषार्थ सिद्धिप्रद. दहावे रूप कमलाया सुख समृद्धिदायी दया मूर्तिमंत वरुणा करुणालया पद्मावती रूपे वैकुंठचली अनघा. दशमा विद्यास्वरूपिणी अष्टमहासिद्धी प्रदायिनी कृष्णाष्टमी पूजा अर्चने होती पूर्ण कामना. करुणाज्ञेचे पूजन करावे श्रीपाद चरित्रामृत पारायण 11 जणांना अन्नदान करता हो पूर्ण इच्छित. हा न केवळ ग्रंथ असे महाचैतन्य प्रवाह वाहत असे साधक जोडे पारायण मिसे निश्चयाने माझ्यासी. तेने त्यांच्या शुभ संकल्पासी बळ मिळे मस्सा दिसेसी अनुभव तेने तृप्तीसी. ऐसा हा ग्रंथराज अक्षर रूपे मीच यात भक्ती ज्ञान योग सांगत लीलामृताचा वर्षावतारित कृताज्ञाचा जरी बिंदूने न दिसताशी सुगंधाचे दाटणे आसमंती प्रत्ययाने केवीत येथल्या शुभ स्पंदाने पवित्र होय वातावरण. तेथ न येती दृष्ट शक्ती निंदिता या देवता शापिती पूर्व पुण्य फल नष्ट करती अश्रद्ध निंदकाचे. श्रद्धावान होई भक्ती भाग्यवंत गरीब होई श्रीमंत. अक्षर सत्य हा ग्रंथ सद्भावी सज्जना नको येत अनुमान याचे स्वतः प्रमाण जिज्ञासूंनी तपासून अनुभवा सर्वथा. असे मनी जरी कामना अथवा निष्काम उपासना कराव्या ग्रंथ पठन अत्यंत श्रद्धा भक्तीने सद्भाव धरून सर्वांसी आचरे स्वधर्मासी. जेते स्वभावानी कर्तव्यासी जागणे मुख्य सेवा करावे प्रेम संकीर्तन मनी मनन चिंतन अहम विसरून ध्यान स्मरण श्रीपाद प्रभूंचे ऐशा केवळ स्मरणाने. श्रीपाद प्रभू संतोषाने लाभे भोग मोक्ष त्याने कल्याणांती जीवाचे. इति श्रीपाद चरित्रामृत. शंकर भट्ट समर्थ ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतारधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 95 अध्याय 40 संपूर्ण.